थांबा थांबा थांबा, तुमच्यासोबत एक गुड न्यूज शेअर करते. फायनली माझं ड्रीम कम्प्लीट झालं. शुभ कामासाठी निघालोच होतो तर गाडी बंद पडली. धक्का मारून चालू केली, घरी आलो आणि दुसरी गाडी घेतली, निघालो. कसं आहे ना, इंटर रिलिजन लव्ह मॅरेज करणं खूप कठीण आहे, पण आम्ही केलं. लव्ह मॅरेजवाल्यांना लग्नात भांडे कुंडे सोनं नाणं काहीच भेटत नाही. तसंच आम्हाला सुद्धा काहीच भेटलं नाही आणि कोणी दिलं सुद्धा नाही. पण आम्ही हरलो नाही, हरणार पण नाही. संघर्ष चालूच आहे आमच्या वाट्याला. जशी परिस्थिती येते तशी आम्ही ॲडजस्ट करतो. कसं आहे, घर हे मोठं असो की छोटं असो फरक पडत नाही, पण जोपर्यंत त्या घरामध्ये भरपूर भांडे म्हणजेच घराला शोभा देणाऱ्या वस्तू येत नाही तोपर्यंत घर खाली खालीच वाटते. माझी खूप दिवसाची इच्छा होती आपण हे घ्यायचं ते घ्यायचं करत करत इथपर्यंत आलो. प्रत्येक गोष्टीचे स्वप्न बघत बघत ते आम्ही घेतलं. चला आता गुड न्यूज काय आहे ते सांगते. अक्षय तृतीयाचा दिवस होता जो की खूप शुभ मानला जातो. ज्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्या पूर्ण होतात आणि खरंच आमचं पण पूर्ण झालं. फायनली आम्ही सोफा आणि फ्रीज घेतला. तुमच्यासाठी ही खूप छोटी गोष्ट असेल पण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, खूप जास्त मोठी. रात्र दिवस एक करून जो मेहनत करतो त्यालाच ते समजते. मी खूप जास्त हॅपी होती. मग काय, आम्ही सोफा वगैरे गाडीमध्ये टाकला आणि घरी यायला निघालो होतो. मग काय, आभाळ खूप जास्त आलं होतं. पण आम्ही घरी आलो आणि वाट पाहत बसलो कधी येईल म्हणून. मग रात्री आले ते सोफा फ्रीज बाहेर काढला आणि सोफा घरातच नव्हता जात. मग दर्शनने सोफ्याचे पाय काढले आणि नंतर तो घरात गेला. सो फायनली माझं ड्रीम कम्प्लीट झालं. म्हणजे असा होता माझा आजचा दिवस, म्हणजेच अक्षय तृतीयाचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर करा आणि हो, मला फॉलो करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.